या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर शहरालगत असणाऱ्या कुंभारी गावाजवळील साहेबलाल वस्ती परिसरात बीडी कारखान्याच्या समोर काल रात्री 30 जुलै 2025 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। 24 वर्षीय तरुण विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला। मृत तरुणाची ओळख आकाश काशीनाथ केंगर, वय वर्ष 24, राहणार पानमंगरुळ, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असे आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी दुपारच्या सुमारास अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्र अधिकारी गौतम आव्हाड, नेताजी दराडे, समीर पाटील, रावसाहेब सलगर, फायरमॅन करण राजपूत, राजशेखर गोगावकर, संकेत कुंभार, निलेश पवार, तानाजी सोनवणे, अमित भडकवाड, राहुल निंबाळकर, रुस्तुम कुटे, वाहन चालक यशवंत सलगर आणि श्याम आवताडे यांच्या पथकाने तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केली असून त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे। मयत आकाश काशीनाथ केंगर यांच्या पश्चात वडील, पत्नी असा परिवार आहे। आकाशचे लग्न काही महिन्यापूर्वी झाले होते आणि तो हलगी वाजवण्याचा काम करत होता। ನಿನ್ನೆ ಬಂದರಲ್ಲಿ ನನ್ನ ಬಲ್ಲಿಯದು ನಿನ್ನೆ ಬಂದರು ಯಾರು ಹೋಯ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆಯಿಂದ ಯಾರು ಊರನವ್ರ ಸಂಗಟ ಹೋಗ್ಯಾರ ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಹೋಗ್ಯಾರ ಊರ ನೋಡಿ ಸರ್ ನಾಯತ ನಮ್ಮ ಊರು ಶಾಂತಿ ಅಂತ ಅವ್ರು ಮೋಸಡಿಗಾರ ಮಾಲಕರು ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಿದೇವ್ರಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟು ಒಂದರ ಆರಾಮಲ್ಲಪ್ಪ ನಾನು ತೋರಿಸೋಮ್ಮ ಅಂತ ठीकಲ್ಲಪ್ಪ ನಾನು 4 ಜನ ಹೋಯ್ತೀನಿ ಮಮ್ಮ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟು ತೋರಿಸಿದೆವು ನಾನು ಒಂದು ಕಮ್ಮ ಮಗನ ಸೋಮವಾರ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಒಂದೆರಡು ದಿನ ನೀರಿಲ್ಲ ठीकಂದು ಒಯ್ದಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಅವನು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿಲ್ರಿ ನಮ್ಗೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ ಇಟ್ಟೆ ಬಾಕಿದು ಏನು ಇಲ್ಲ ಸರ್ ಅವನು ನಮ್ಗೆ ಏನಿಲ್ಲ ನಾವು ಓದ್ತೀನಿ ಈ ಕಡೆ ಹೇಳಿ ಬಂದ ಯಾವಾಗ ಹೋಗಿರ ಮನೆಯಂದು ನಾವು ದವಾಖಾನೆ ತೋರ್ಸೊಂದು ಆ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಅಲ್ಲಿ ಹಚ್ಚ ಡಾಕ್ಟರ್ ಇಲ್ರಿ ಅಲ್ಲಿ ತೋರ್ಸೊಂದು ನಮ್ಮ ಊರು ಹೋಗಿದ್ದೇವೆ ನಾವು ಜೇಪಿ ಮೇಲೆ ನಾವು ಈ ಕಡೆ ಮನೆಗೆ ಅವ್ರದ್ದೇನು ಘಾತ್ ಪಾತ ಆಗಿದೆ ಏನು ಘಾತ್ ಇಲ್ಲ ಏನು ಇಲ್ಲ ಅಷ್ಟು ಚಂದ ಇದ್ದೇವೆ ಎಲ್ಲ ಕರೆ ಅವನ ಈ ಕಡೆ ಬರೋದು ನಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಈ ಕಡೆ ಬಿಡ್ತಿತ್ತಿಲ್ರಿ ಅವ್ನು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ ಇದೇ ಭಾಷೆಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಲಗ್ನದಾಗ ತೀರ್ಕೊಂಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾನೆ ಏನು ಎಲ್ಲರೂ ಬೇಕಾದವನ್ರಿ ಅವ್ನು ಹಿಂಗೆ ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಅವ್ರು ಭಜನೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅವ್ರು ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಬಂದಾರ ಬಂದು ದೋಷ ಮಾಡ್ರ ಹೇಳ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ माझं नाव दत्तात्रय नामकर, सोलापूरला आहे। आत्ताच मला कळलं की पानमळूरवरून माझे मामाचा मुलगा आकाश केंगारे हे वाजंत्रीचा व्यवसाय करतात। त्यांना 1-2 व्यक्तींनी मिळून वाजंत्रीचं काम म्हणून घुसून सोलापूरला आणून रात्री 12:30च्या दरम्यान विहिरीत ढकलून त्याचं जीवे घेतले असा आम्हाला संशय आहे। आणि हे दोघ शारदाबाई श्रीमंत पाटील राहणार अंदेवाडी सोलापूर, शरणप्पा साहेबांना हडपत राहणार पानमळूर हे दोघांवर आम्हाला संशय आहे। ह्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत 8 लोक होते आणि ते ह्यांच्यावर कडक कारवाई होईल। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। आणि सर विशेष म्हटलं तर शरणप्पा साहेबांना हडपत आमचं पानमंगूरचा आहे। हे मयत झालेलं त्याला माहीत आहे, विहिरीत पडलेलं सुद्धा माहीत आहे। तो गावात येऊन सुद्धा सांगू शकला नाही की बाबा हे तुमचं पोरगा मेलं आहे, तुम्ही जावा सोलापूरला ते बघा। म्हणून आम्हाला अजून संशयाचं हे मूळ वाढलंय। तर तुम्हाला या घटनेची माहिती कशी मिळाली? ह्या घटनेची माहिती आम्हाला व्हॉट्सअपच्या दरम्यान बी मिळालं। मग व्हॉट्सअप बघितल्यावर आम्हाला कळलं, आम्ही लगेच फोनवर माहिती घेतलं, आम्हाला कळलं। सोलापुरात कुणाच्या घरी आले होते ते काय? सोलापुराच्या घरी इथं आले नव्हते, तिथूनच ते देवाचं एक हे असतं ते परिणी म्हणा काय तरी म्हणा त्याच्यासोबत त्यांनी आले आणि काम ह्यांचं आहे सर ते देवदेवचं। हे शारदा पाटील म्हणून जे लेडीज आहे ते नेमकं काय काम करतात? म्हणजे त्यांनी कार्यक्रम देवदेवचं आम्हाला याचं अंधश्रद्धेचा संशय आहे सर। अंधश्रद्धेचा आणून याला फसवून विहिरीत ढकलून मारले। रात्री 12:30च्या दरम्यान पूजा करण्यासाठी आले असं लोकांचं म्हणणं आहे। हो बरोबर आहे। नेमकी ही पूजा कशाची होती? म्हणजे आम्हाला संशय अंधश्रद्धेच आहे, कारण ते पोरगं वाजंत्रीचा व्यवसायाशिवाय दुसरं काही करू शकत नव्हतं। त्याच्यात कुणाचं भांडण नाही। ते परवा 3 महिना झाला त्या पोराचं लग्न झालं साहेब। आई तर त्याची वारून मयत होऊन 15-20 वर्ष झालं।
वडील बी चप्पलचा व्यवसाय करतात त्याच गावात. मग चप्पल शिवायचे काम एकदम गरीब परिस्थिती, हलकीची परिस्थिती, परिवारामध्ये असं काय तर दुश्मनी राहू शकत नाही. याच्यात सगळा अंधश्रद्धेचा प्रकार आहे आम्हाला असं वाटतं. तुमची मागणी काय आहे? मी पत्रकार सरांना व प्रशासनाला मागणी करतो की आपण ह्या सगळ्यांवर कडक ते कडक कारवाई करून आमच्या गरिबांना न्याय मिळवून द्यावे, हे तुम्हाला नम्र विनंती. त्यांच्यासोबत जे दोघं होते त्यांचं म्हणजे काय माहिती मिळाली का? त्यांचं अजून आम्हाला काय माहिती मिळाली नाही. आम्हाला काय सगळं सोडपकड व्हायला लागलं सर, ते मयत बघून आम्हाला काय कळी नाही. म्हणून मी तुम्हाला पत्रकार सरांना न्याय मिळवून द्यावा असं मी विनंती करतो. माझं नाव खाजप्पा गायकवाड आणि मी पानमंगळीतला रहिवासी आहे. आणि आज रात्रीचं घटना घडलेलं आहे. आमच्या गावातला एक रहिवासी मुलगा 26 वर्षाचा आकाश काशीनाथ केंगारे असं पूर्त पावलेला पोराचं नाव आहे. आणि तिकडे बाजूच्या गावातले काय नाव ते शारदाबाई पाटील ही घेऊन आलेली आहे वाजवण्यासाठी. पण ते रात्री 12 वाजेपर्यंत काय वाजवणार, काय वाजवले ते आम्हाला माहीत नाही. तरी हे जादू टोणाची गोष्टी असू शकतात आणि आम्हाला असं संशय आहे की त्यांच्यावरती संशय आहे. तरी आम्हाला न्याय भेटावा आणि त्या पोराला न्याय भेटावं अशी आमची गावकऱ्यांची मंडळीचं म्हणणं आहे. तोपर्यंत आम्ही नाही भेटत नाही तोपर्यंत बॉडी आम्ही घेत नाही असं पण आम्ही सांगू शकतो. लग्न होऊन 2 महिने झालेलं आहे पोराचं. घरात कोण नाही आहे, वडील आजारी आहेत, सगळी गोष्टी आहेत. असं नाही विहिरीत कोण तुमचं काय आहे, त्यांचं नाव वगैरे काय त्याचं महिलेचं? ते महिलेचं शारदाबाई पाटील, कंपोस्ट अंधेवाडी आमच्या गावच्या बाजूला आहेत ते गाव. तिकडनं ती बाई घेऊन आलेली आहे. मुलगा काय काम करत होता? मुलगा वाजवण्याचं काम करत होता, हलगी वाजवण्याचं काम करत होता. आणि अतिशय गरीब कुटुंबातला घराणं आहे ते. अतिशय गरीब पोरगा आहे आणि त्याला नेऊन रात्री 12 वाजेपर्यंत वाजवायची काय गरज आहे? ह्या लोकांना रात्री 12 वाजेपर्यंत का वाजवतात? पाटील जे बाई म्हणताय तुम्ही, त्यांचं नेमकं कामाचं स्वरूप काय? त्यांचं काम माहीत नाही. ते आजूबाजूचे गावाले आहेत म्हणून त्यांना त्या घेऊन आलेले आहेत वाजवण्यासाठी. हां, ते नाव आहे वाजवण्यासाठी. बाकीचं काय काम झालंय काय नाही काय ते तपासण्यामध्ये. तिथं 2 जणच होते का? तिथे 2 जण आतमध्ये गेलेले होते विहिरीसाठी आणि 7-8 जण कुठे रोडला थांबले असे म्हणणं आहे. बाकीचं अजून निष्पन्न काय झालेलं नाही. नंतर आम्हाला नाही भेटायला पाहिजे अशीच चर्चा. आमचं गावचा मुलगा ते शारदा श्रीकांत पाटील आणि शरणप्पा साहेब हडपद हे दोघं त्या आकाश काशीनाथ केंगार या मुलाला घेऊन आले होते वाजवण्यासाठी. पान म्हणून घेऊन आले होते. कशासाठी आले होते? ते वारसड नाही, ते काय तर चेडी आणि चिपाटी भूतपात असतं की त्यासाठी ते बाई आणली होती. कोण ते बाई? पाटील बाई. हा, वाजवायचे बहाणे त्यांनी आणलेले आहे. ते काय केलं, रात्री 12 वाजता 7-8 मुलं घेऊन त्या साईडला थांबवली आणि त्या पोराला घेऊन आमच्या गावच्या ते आकाशला घेऊन ते बाई आणि ते दोघं घेऊन ते ढकलले. घडलेली घातपात झालं. घडलेली घटना कुठली आहे? घडली घटना कुठं घडली? ते हे मल्लिकार्जुन वगैरे म्हणजे त्याला आपलं मल्लिकार्जुन रहिवासी आहेत आणि तिकडनं पुढे ते कुठेतरी शेतात अकोला ते एक शेत आहे बघा साहेबला. हा, असं ऐकलंय जे पोराचं अपघात म्हणजे तुम्ही जे आरोप करताय त्याच्यासोबत त्याची आई होती म्हणून ऐकलंय. खरं आई जण मेले एक बापाचा होते का? लेडीज आहे की ते पाटील बाई 12:30 वाजता. ते पण तेवढ्या रात्री कसल्या प्रकारची पूजा होती? ते पूजा होती की गौरीची पूजा होती म्हणजे तेवढं काय. परंतु ते बाई आणि ते आमचं गावचं हडपद हे दोघं मिळून त्या पोरला घातपात केले. कशासाठी? काय वाद वगैरे होता का? काय झालेलं ते घटना त्यांनी सांगू शकतात. पाटील बाई कोण आहे ते आमच्या गावचे शेजारचे आहेत. आमच्या गावची शेजारची अंधेवाडीची पाटील केले ती. सरपंच म्हणजे बहाणामतीचा प्रकार आहे असं तुम्हाला वाटतं का? 100%.
असं काहीतरी घटना आहेत. मग ते संबंधित जे मयत झालंय त्याने पान मंगळवारना येतं एवढ्या लांब यायचं कारण आहे म्हणजे ते भानामतीचाच प्रकार आहे का? बहुतेक हो. 12 वाजता काय करणार ते? 12:30 वाजता. कलाकार आहे ते रात्री 12 वाजता काय काम असतं? 12:30 वाजता कुठं पण फोन त्या पोराला आणि असं 8 पोरं ह्या पलीकडं हवेच्या परत ते बाई आणि पोरं घेऊन विरोध जाते. म्हणजे तिथं घटना घडली त्या ठिकाणी फक्त 2-3 नव्हते, भरपूर जण होते. 7-8 जण होते आणि ते विरोध पडताना 2घच होते, ते बाई आणि ते पोरग. तुम्हाला कसं कळलं की पडली? आम्हाला सकाळी फोन आला आमच्या माझ्या सरपंच लक्ष्मण पुजारीला. मग त्यांनी मला फोन बोलवलं. मी जाणार होतो ह्याला वागदेरला, एक आमच्या मित्राचं पोराचं साखर होतं. मग त्याने फोन लावलं काय झालं म्हणून. असं आकाश विरोध पडला. मी लोक त्यांनी कशाला पडतंय. मग असं करून त्याने आम्ही दोघं मिळून लक्ष्मण पुजारी, मी, परत रवी बनसोडे, शौनक बनसोडे, आमचे पूर्ण गावचे लोक आम्ही येतात. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.